रामकृष्ण हरी. बघा आज आपण काय बनवणार आहे. अगदी पारंपरिक असा हा पदार्थ आहे बरं का. ही रेसिपी आहे. त्यासाठी आपण ही एक जुडी कोथिंबीर आहे, गावठी कोथिंबीर आहे बरं का. एकदम छान अशी मी धुवून घेतली आहे. ती आपण निवडून घेणार आहे स्वच्छ अशी. आणि हे बघा, हे लसूण आहे, हिरवी मिरची, जिरे. ह्या रेसिपीला लसूण आणि जिरे भरपूर लागतात बरं का. आणि याच्यात आपले 3 पीठ आलेत. 1 वाटी पीठ डाळीचे, 1 वाटी बाजरीचे आणि 1 वाटी ज्वारीचे. तर आपण आता काय करणार आहे, अगोदर अशी कोथिंबीर छान अशी निवडून घेणार आहे. आणि निवडून झाल्याच्या नंतर अगदी बारीक अशी चिरून घेणार आहे. खूप जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे बरं का हा. आजी आई ह्या खूप अशा म्हणजे कमी वस्तूंमध्ये बनणारा हा पदार्थ आहे बघा. मी आता छान असं चिरून घेते. बारीक चिरून घ्यायचं, एकदम बारीक असं चिरून घेणार आहे आपण. बघा आपली कोथिंबीर निवडून चिरून घेतली मी, एकदम बारीक चिरली आहे. आता आपण काय करणार आहे, आपली जी हिरवी मिरची आणि लसूण जिरे यात मीठ टाकून आणि बारीक करून घेणार आहे बरं का चांगलं. हे बघा, आणि पाहिजे तसं चवीनुसार मीठ टाकू. हे आलं आपलं मीठ. मिठाने कसं पटकन बारीक होतं, त्यामुळे मीठ यातच घेऊन टाकायचं लगेच आणि छान असं करून घ्यायचं. बघा आपण आता ते काढून काढलंय, ते काढून घेतलं. आता याच्यात मिक्स करू, पूर्ण चटणी टाकून घेऊ अशी त्यात. आणि आता हे जे पीठ काढलेत आपण, ते पीठ पण टाकून घेऊ. याला असे खूप असे मसाले नाही लागत किंवा खूप वेळ पण नाही लागत. अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी बरं का. बघा छान असं मिक्स करून घेऊ. आपल्याला पाहिजे असलं तर आपण अजून थोडं पीठ वापरू शकतो, पण जास्त पीठ वापरलं तर त्याची चव बदलते बरं का. मीडियम पिठातच चांगलं चव येते त्याची. बघा आता आपण थोडं पाणी घेऊ. थोडं पाणी घेऊन, आणि पाणी जास्त पण नाही वापरायचं, अगदी थोड्या पाण्यातच असं कुस्करून घ्यायचं चांगलं. बघा आपलं पीठ मळून झालंय. मळून काढलं मी, साईडला ठेवलं 2 मिनटं. आणि ही चाळणी घेतली, हे पाणी घेतलंय. आता आपण काय करणार आहे, पाण्याचा असा हात लावून आणि असा गोळा काढून घेणार आहे एक. आणि छान असे बघा, एकच हाताने किती छान बिना तेलाचं किती छान असे मुटके होत आहे बघा. हे आपली रेसिपीच मुटकुळ्यांची हो. बघा आपले जुने आई आजीन त्या खूप छान हे मुटकुळे बनवत होते बरं का. पारंपरिक पदार्थ आहे आपला हा. हे बघा अगदी पटापट असे आणि 10 मिनिटात होणारा पदार्थ आहे बरं का हा. बघा आपले मुटके वळून झाले. आता आपण पाणी ठेवू बरं का गॅसवर. बघा हे कढईत आपण पाणी ठेवलंय, अर्धा तांब्या पाणी. ते पाणी आता गरम झालंय. आपण हे चाळणी ठेवून देणार आहे बरं का. ही आपली चाळणी ठेवली आहे आणि ह्या चाळणीवरून आपण झाकण ठेवणार आहे बघा. छान असे वाफू देणार आहे. आता अगोदरचे 5-1 मिनिटं फुल गॅस ठेवू आणि नंतरचे 10 मिनिटं मीडियम गॅसवर आपण हे होऊ देणार आहे बरं का. बघा आता आपण चेक करू बरं का, झाले का. बापरे किती छान झाले बघा आपले मुटकुळे. झाले बघा, आपल्या हाताला माखत नाहीये. झाले. आता आपण गॅस बंद करू आणि 5-1 मिनिटं असेच उघडे ठेवू. आता थंड झाले, आपण चेक करू बरं का. हे एकदम छान असे थंड झाले. काढून घेऊ आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण असं काढून तुम्हाला दाखवते मी बरं का. आता हे जे आहे ना, आपण आता कट करणार आहे. छान असे कट करून घेऊ. बघा किती छान झाले आपले मुटके बरं का. मुटके ह्या रेसिपीचं नाव मुटके किंवा मुटकुळे. बघा कढई तापली आहे. आपण आता तेल टाकून घेऊ. खूप पण नाही टाकायचं, असं प्रमाणातच तेल टाकायचं. हे आले आपले तीळ, पांढरे तीळ टाकले आपण. आणि हा आपला हिंग. थोडा हिंग वापरायचा बरं का, कमी गॅस करून घ्यायचा. बघा तीळ छान तडतडले, हिंग पण झालाय. आता आपण हे मुटकुळे टाकून घेऊ. मुटकुळे
आणि छान असे फ्राय करून घेऊ बरं का. इतके खुसखुशीत आणि सुंदर लागतात. तुम्ही पण नक्की असे मुटकुळे बनवा, खा. हे बघा पारंपरिक पदार्थ आहे बरं का हा. हे बघा आणि थंड झाल्याशिवाय कडक होती नाही बरं का. हे थंड होऊ द्यायचे तेव्हा क्रिस्पी होता असे मस्त. बघा आता मी गॅस कमी करून आणि मीडियम गॅसवर आपण थोड्या वेळ होऊ देणार आहे. आलटी पलटी करून गॅस कमी केलाय, आता होऊ द्या थोडा वेळ. बघा किती सुंदर असे क्रिस्पी आपले मुटके तयार आहे बरं का. तुम्ही नक्की असे क्रिस्पी मुटके बनवा, खा आणि मला लाईक करून सांगा आणि एक सबस्क्राईब नक्की करा. बघा आपले मुटके तयार आहे. तुम्ही असे क्रिस्पी अगदी छान मुटके बनवा, खा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते आणि एक सबस्क्राईब नक्की करा.